नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर सिरीजच्या या भागामध्ये डे 3 या व्हिडिओमध्ये टेन्स शिकणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील क्लिक करा. तर जर तुम्हाला इंग्रजी अगदी सोप्या भाषेत शिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं त्याचा पाया म्हणजे टेन्स असतो बघा. इंग्लिश ग्रामरमध्ये कोणत्याही तुम्ही इयत्तेत येत असाल, 10वीच्या बोर्डाची परीक्षेची तयारी करत असाल अथवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, परंतु टेन्सवरचा प्रश्न हा हमखास विचारला जातो. तर बोर्डाच्या परीक्षेत देखील टेन्सचे प्रश्न पहा. तुम्हाला एखादं स्टेटमेंट देतील आणि ते स्टेटमेंट तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा जे काही 12 प्रकार आहेत टेन्सचे, त्या कोणत्याही एका टेन्समध्ये तुम्हाला काय करायला सांगतात तर त्याचं रूपांतर करून वाक्य लिहा. तर हा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण पुढचे जे काही मी तुमचे वेळ घेणार आहे तो त्यामध्ये तुम्हाला टेन्स हे परफेक्ट शिकवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप कुठेही करू नका, जेणेकरून तुम्हीसुद्धा इंग्लिशमध्ये अगदी ग्रामर या सिरीजमध्ये परफेक्ट व्हालच आणि तुम्हाला इंग्रजी अगदी सोपे हे होऊन जाईल. तर चला तर पाहूयात. टेन्स म्हणजे पहा काळ. तर काळाचे एकूण 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर बघा, एखादी घटना जेव्हा घडत असते तेव्हा आपल्याला ती सांगता आली पाहिजे की ती घटना वर्तमानात घडत आहे का, भूतकाळात घडलेली आहे का, भविष्यकाळात घडणार आहे. यावरून पहा त्याचे देखील 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि वर्तमान काळाचे परत 4 प्रकार आहेत पहा. साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तसेच पास्ट टेन्सचे देखील असे 4 प्रकार आहेत पहा. त्याचे उपप्रकार सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्यानंतर पहा भविष्यकाळ. फ्युचर टेन्सचे देखील 4 प्रकार आहेत पहा. सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तर तुम्हाला एकूण इथे मी एकच वाक्य 12 प्रकारात कसं बदलायचे हे सांगणार आहे. चला तर पाहूयात. तर टेन्स शिकत असताना सर्वात महत्त्वाचे असते की तुम्हाला दिलेल्या वाक्यातील मेन व्हर्ब तुम्हाला शोधता यायला पाहिजे. तर इथं पाहू शकता, राहुल लाईक्स अ स्विमिंग. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी मेन वर्ब फाइंड आउट करायचा आहे. आणि मेन वर्ब जर माहीत असेल तर त्या मेन वर्बचं 3 जी रूपं आहेत पहा: प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि जो पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म असतो तो जर तुम्ही माहीत असेल तर दिलेले वाक्य हे कोणत्याही या 12 वाक्यापैकी कोणत्याही प्रकारात तुम्ही अगदी सहज हे काय करू शकता तर कन्व्हर्जन त्याचं काय करू शकता. तर लाईक हे दिलेल्या वाक्यातील मेन वर्ब आहे. आणि लाईकचं जे 3 फॉर्म आहेत पहा. पहिला जो असणार आहे तो त्याचा प्रेझेंट फॉर्म, फर्स्ट फॉर्म लाईक असणार आहे. पास्ट फॉर्म त्याचा लाईकड आहे. आणि त्याचा जो पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म आहे तो काय असणार आहे तुमचा लाईकड असणार आहे. तर सर्वात आधी लक्षात ठेवायचं, दिलेल्या वाक्यातील वर्बचे 3 फॉर्म जर माहीत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते वाक्य कोणत्याही तुम्ही टेन्समध्ये काय करू शकता, कन्व्हर्जन करू शकता. तर एक लक्षात ठेवा, लाईकचं 3 जी रूपं मी सांगितली, लाईकड, लाईकड, लाईकड. तर ही एकूण 3 तिची रूपं आहेत व्हर्बची आणि त्यानुसार आपण पाहूयात. प्रेझेंट टेन्समध्ये पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर वाक्य कसं येणार आहे, राहुल लाईक्स स्विमिंग. तर इथं तुम्हाला मेन व्हर्बला यस हा काय लागणार आहे, तिथं प्रत्यय लागणार आहे. आणि आहे असं तुमचं कर्म आणि सब्जेक्ट जो असणार आहे पहा, राहुल हा कर्ता आणि यामध्ये ऑब्जेक्ट काय असणार आहे, स्विमिंग आणि मेन व्हर्ब काय असणार आहे, लाईक्स असणार आहे. नेहमी एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कर्ता हा तर इथं राहुल दिलेला आहे, इथं कर्ता शी असू शकतो किंवा ही असू शकतो किंवा कोणत्याही एका मुलीचं नाव जसं की रोहिणी, रुचाली, जसं की अस्मिता, अशी कोणतीही नावं असू शकतात. त्यावेळी मेन व्हर्बला नेहमी यस प्रत्यय लागत असतो. तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. तिथे एक एक्झाम्पल घेऊया आपण, रोहिणी घेऊया. तर वाक्य कसं होणार आहे पहा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये रोहिणी लाईक्स स्विमिंग. तिथं शी घेऊन करता बदलून पाहूया, शी लाईक्स स्विमिंग.
तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर ही किंवा शी असेल आणि कोणतंही काय असेल तर तिथं विशेष नाम असेल तर तिथं मेन वर्बला यस प्रत्यय लागत असतो. त्यानंतर पहा राहिला विषय आय किंवा तिथं वी असेल किंवा तिथं दे असेल तर तिथं तुमच्या वर्बला यस प्रत्यय लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. आय असेल तर वाक्य कसं होणार आहे, करता आय वापरून पाहूया. आय लाईक स्विमिंग. वी असेल तर वी लाईक स्विमिंग, तिथं यस प्रत्यय येणार नाही मेन वर्बला. त्यानंतर पुढचा जो असणार आहे पहा, आपण पाहिला आता साधा वर्तमान काळ, त्यानंतर पुढचा आहे अपूर्ण वर्तमान काळ. यामध्ये वाक्य कसं होणार आहे पहा, राहुल इज लाइकिंग अ स्विमिंग. यामध्ये इज हे काय लागलेलं आहे तर तुमचं हेल्प वर्ब असणार आहे आणि तुम्हाला मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे, म्हणजेच त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल. कोणतंही तिथं वर्ब असेल जे मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे. तर कसं येणार आहे पहा वाक्य, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, यामध्ये क्रिया अपूर्ण राहिलेली आहे. पहा, राहुल इज लाइकिंग अ स्विमिंग. त्यानंतर तिथं कोणतंही मुलीचं नाव घ्या, जसं की रोहिणी. रोहिणी इज अ लाइकिंग स्विमिंग. शी असेल तर शी इज अ लाइकिंग स्विमिंग. ही असेल तर ही इज अ लाइकिंग स्विमिंग. वी असेल तर आर येणार आहे पहा, आणि दे असेल तरी देखील आर येणार आहे, कारण वी आणि दे हे अनेक वचन आहेत कर्त्याची. तर कसं येणार आहे पहा वाक्य वी वापरून, वी आर लाइकिंग स्विमिंग. आणि त्यानंतर दे असेल तर दे आर लाइकिंग स्विमिंग. आर हे काय लागणार आहे तिथं, हेल्प वर्ब लागणार आहे. त्यानंतर पहा आय असेल तर एम हा काय लागत असतो, हेल्प वर्ब लागत असतो. आय एम लाइकिंग अ स्विमिंग. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, कोणता करता आहे त्यानुसार त्याचं हेल्प वर्ब घ्यायचं आहे आणि बाकीचा फॉर्मॅट सेमच असणार आहे. आहे असं कर्म लिहायचं आहे आणि तुमच्या मेन वर्बला आय एन जी प्रत्यय काय करायचा आहे, लावायचा आहे. जसं की लाईकचं लाइकिंग, तिथं रीड असेल तर वर्ब रीडिंग येणार आहे पहा, लिसन असेल तर लिसनिंग येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्जन करून लिहायचं आहे. पुढचं असणार आहे पहा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ह्याचं कसं येणार आहे पहा वाक्य, या काळामध्ये राहुल हॅज लाईकड स्विमिंग. तर ह्यामध्ये पहा राहुल हॅज हे हेल्प वर्ब वापरलेला आहे आणि तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म इथं काय करायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे आणि आहे असं कर्म. तर वाक्य पहा, राहुल हॅज लाईकड स्विमिंग. रोहिणी असेल तर रोहिणी हॅज लाईकड स्विमिंग. त्यानंतर आय असेल तर तिथं काय येणार आहे, हेल्प वर्ब हॅव येणार आहे पहा, आय हॅव लाईकड स्विमिंग. वी असेल तर वी हॅव लाईकड स्विमिंग. आय आणि वी असेल तर हॅव हे हेल्प वर्ब येणार आहे आणि बाकीचं शी ही किंवा राहुल रोहिणी एनी तिथं कोणतंही नाव असेल तर काय येणार आहे, हॅज. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म लिहायचं आहे. शी असेल तर वाक्य कसं येणार आहे पहा, शी हॅज लाईकड स्विमिंग. ही असेल तर ही हॅज लाईकड स्विमिंग. दे असेल तर दे हॅव लाईकड स्विमिंग. अगदी सोपं आहे. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करता बदलून वाक्याची रचना कशी बदलते ते देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही 12 दिलेल्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारात काय करू शकता, या काळामध्ये तुम्ही दिलेलं वाक्य करू शकता. तर पुढचं पहा, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. तर ह्यामध्ये पहा वाक्य कसं होणार आहे, राहुल हॅज बीन लाइकिंग स्विमिंग. तर हॅजला काय होणार आहे, बीन हे हेल्प वर्ब काय होणार आहे तुमचं ॲड होणार आहे आणि तुमचं मेन वर्ब असणार आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागणार आहे. तर वाक्य पहा कसं होणार आहे, राहुल हॅज बीन लाइकिंग स्विमिंग. तिथं रोहिणी वापरून पाहूया करता, रोहिणी हॅज बीन लाइकिंग स्विमिंग. शी असेल तर शी हॅज बीन लाइकिंग स्विमिंग. ही असेल तर ही हॅज बीन लाइकिंग स्विमिंग. आय असेल तर आय आणि वी असेल तर तिथं काय होणार आहे, हेल्प वर्ब हॅव लागणार आहे. आय हॅव बीन लाइकिंग स्विमिंग. वी असेल तर वी हॅव बीन लाइकिंग स्विमिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेले हे वर्तमान काळातील जे 4 वाक्य आहेत पहा, त्याच्या प्रकारामध्ये हे वाक्य काय केलेलं आहे, कन्वर्जन करून दाखवलेलं आहे. लक्षात ठेवायचं कोणतं यामध्ये हेल्प वर्ब लागणार आहे आणि त्यानुसार तुमचं काय होणार आहे, ते मेन वर्बला काय असणार आहे, त्याचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे, प्रेझेंट पार्टिसिपल
पास्ट पार्टिसिपल फर्स्ट फॉर्म आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे दिलेलं वाक्य हे 4 प्रकारात तुम्ही सहज अगदी फिरवू शकता. त्यानंतर पुढचा असणार आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळात क्रिया घडून गेलेली असते तर याचे देखील 4 उपप्रकार आहेत पहा. जसं की सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जे मेन वर्ब असणार आहे त्याचं काय करायचं आहे पास्ट फॉर्म सेकंड जो फॉर्म असणार आहे पहा. जसं की वर्बचा सेकंड फॉर्म लाईकचा काय आहे लाईक्ड आहे ते घ्यायचं आहे आणि आहे असं वाक्यामध्ये अजिबात त्यामध्ये काय करायचं नाही ते तुम्हाला अजिबात बदल करायचं नाही. वाक्य कसं येणार आहे पहा. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळमध्ये राहुल लाईकड स्विमिंग. जर तिथं रोहिणी असेल तर रोहिणी लाईकड स्विमिंग. त्यानंतर पहा आय असेल तर आहे असं जस्ट करता बदललाय सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आणि आहे असं कर्म. आय लाईकड स्विमिंग. वी असेल तर वी लाईकड स्विमिंग. दे असेल तर दे लाईकड स्विमिंग. अगदी सोपा आहे. ही असेल तर ही लाईकड स्विमिंग. शी असेल तर शी लाईकड स्विमिंग. खूप सोपा आहे पहा. त्यानंतर पुढचा असणार आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ आणि यामध्ये क्रिया भूतकाळात अपूर्ण राहिलेली असते. तर यामध्ये तुम्हाला हेल्प वर्ब वॉज घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे मेन वर्बला आय-एन-जी प्रत्यय लावायचा आहे. तर मेन वर्ब इथं लाईक आहे त्याचं ई जाणार आहे आणि तिथं आय-एन-जी फॉर्म लागणार आहे आणि ते काय होणार आहे पहा वाक्य. राहुल वॉज लाइकिंग स्विमिंग. त्यानंतर पहा जर तिथं रोहिणी असेल तर रोहिणी वॉज लाइकिंग स्विमिंग. त्यानंतर ही असेल तर ही वॉज लाइकिंग स्विमिंग. शी वॉज लाइकिंग स्विमिंग. वी असेल तर तुमचं हेल्प वर्ब बदलणार आहे पहा. काय येणार आहे तिथं वेअर येणार आहे. तर वाक्य कसं येणार आहे पहा. दे आणि काय असेल तर वी असेल तर आय असेल तर आपण पाहूयात आय वॉज लाइकिंग स्विमिंग. वी असेल तर वी वेअर लाइकिंग स्विमिंग आणि दे असेल तर दे वेअर लाइकिंग स्विमिंग. तर अशा प्रकारे तुमचं कंटिन्युअस पास्ट टेन्सचं काय येणार आहे तर अपूर्ण भूतकाळाचं वाक्य हे मी तुम्हाला करता बदलून काही हेल्प वर्बमध्ये बदल होतो ते देखील सांगितलेलं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तिथं वी आणि दे असेल तर हेल्प वर्ब वेअर लागणार आहे. बाकीच्या ठिकाणी वॉज आणि तुमचं जे असणार आहे ते तुमच्या मेन वर्बला आय-एन-जी फॉर्म लावून आहे असं करता आणि कर्म लिहायचा आहे. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. यामध्ये भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली असते. तर ह्यामध्ये काय करायचं आहे हॅड तुम्हाला काय करायचं आहे तर हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि तुमचा जो मेन वर्ब असणार आहे त्याचं काय करायचं आहे तर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच त्यामध्ये थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि लाईकचा थर्ड फॉर्म काय आहे लाईकड आहे. तर कशा प्रकारे वाक्य येणार आहे पहा. परफेक्ट पास्ट टेन्समध्ये राहुल हॅड लाईकड स्विमिंग. त्यानंतर पहा जर तिथं रोहिणी असेल तर आहे असं रोहिणी हॅड लाईकड स्विमिंग. शी असेल तर शी हॅड लाईकड स्विमिंग. ही असेल तर ही हॅड लाईकड स्विमिंग. वी असेल तर वी हॅड लाईकड स्विमिंग. आय असेल तर आय हॅड लाईकड स्विमिंग. दे असेल तर दे हॅड लाईकड स्विमिंग. तर खूप सोप्या पद्धतीने असणार आहे पहा. तुम्हाला काय करायचं आहे दिलेलं वाक्य हे पूर्ण भूतकाळमध्ये कन्वर्जन करून लिहायचं आहे. हॅड हा काय लागणार आहे हेल्प वर्ब आणि तुमचा मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म वर्बचा घ्यायचा आहे आणि आय एसचं करता आणि कर्म लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे पहा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. तर यामध्ये पहा तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याला आय-एन-जी फॉर्म आणि हॅड प्लस काय करायचं आहे बीन हे हेल्प वर्ब घ्यायचं आहे. तर तुमचं वाक्य कसं असणार आहे पहा. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये राहुल हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. रोहिणी असेल तर करता रोहिणी हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. शी असेल तर शी हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. ही असेल तर ही हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. आय असेल तर आय हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. वी असेल तर वी हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. दे असेल तर दे हॅड बीन लाइकिंग स्विमिंग. तर खूप सोप्या पद्धतीने असणार आहे पहा. पास्ट टेन्समध्ये लक्षात ठेवायचं सिंपल पास्ट टेन्समध्ये सेकंड फॉर्म वर्बचा घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये तुम्हाला वॉज हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि मेन वर्बला आय-एन-जी प्रत्यय लावायचा आहे. त्यानंतर परफेक्ट पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्प वर्ब घ्यायचं आहे आणि तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म घ्यायचा आहे
त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये तुम्हाला हॅड प्लस बीन घ्यायचा आहे हेल्प वर्ब आणि तुमच्या मेन वर्बचा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच मेन वर्बला आयनची प्रत्यय लावायचा आहे आणि आहेचं वाक्य लिहायचं आहे. खूप सोपं आहे, लक्षात ठेवायचं कोणतं वर्ब कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे, कोणता फॉर्म ऑफ वर्बचा कोणता फॉर्म कोणत्या ठिकाणी वापरलेला आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच यामध्ये तुम्ही भूतकाळाचे जे 4 प्रकार आहेत त्या काळामध्ये अगदी सहज तुम्ही काय करू शकता, रूपांतर करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा, फ्युचर टेन्सचा असणार आहे आणि यामध्ये भविष्यकाळामध्ये म्हणजेच जी घटना असते ती भविष्यकाळात अजून भविष्यकाळात घडणार असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं हे टेन्स जे फ्युचर टेन्स आहे त्याचे देखील 4 प्रकारात डिव्हिजन झालेलं आहे. चला तर पाहूयात. तर फ्युचर टेन्समध्ये लक्षात ठेवायचं एक ट्रिक, की दिलेलं जे सेंटेन्स आहे किंवा दिलेलं आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. तुम्हाला एखादं वाक्य देतील आणि ते वाक्य कोणत्या काळामध्ये आहे हे जर ओळखा म्हणली तर ते वाक्यामध्ये विल किंवा शाल हे जर हेल्प वर्ब असतील तर ते फ्युचर टेन्समध्ये असतं. परंतु दिलेलं वाक्य हे सिम्पलमध्ये आहे, कंटिन्युअसमध्ये आहे का परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये आहे का परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आहे, ते कसं तर पाहूयात. चला तर पहा, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कधी आहे असं वाक्य ओळखायचं. तर तुमचं विल हे तर हेल्प वर्ब असतं, परंतु मेन वर्बचा जो फर्स्ट फॉर्म आहे तो असतो आणि अगदी सिम्पल वाक्य असतं. तर हेल्प वर्ब विल फक्त असेल आणि फर्स्ट फॉर्म ऑफ काय असणार आहे, तुमचं वर्ब असणार आहे. तर ते दिलेलं वाक्य हे सिम्पल फ्युचर टेन्सचं असणार आहे. तर पाहूयात, सिम्पल फ्युचर टेन्स, राहुल विल लाईक अ स्विमिंग. रोहिणी असेल तर कसं वाक्य येणार आहे पहा, रोहिणी विल लाईक अ स्विमिंग. त्यानंतर ही असेल तर ही विल लाईक स्विमिंग. शी असेल तर शी विल लाईक स्विमिंग. दे असेल तर दे विल लाईक स्विमिंग. त्यानंतर पहा, आय आणि जे वी असतं करता त्या ठिकाणी तुमचं हेल्प वर्ब हे शाल लागणार आहे. पहा, आय शाल लाईक अ स्विमिंग, वी शाल लाईक अ स्विमिंग. अशा प्रकारे तुमचं काय येणार आहे, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये वाक्य हे येणार आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. यामध्ये क्रिया ही भविष्यकाळात काय झालेली असते, अपूर्ण राहिलेली असते. त्यामुळे यामध्ये तुम्हाला बी हे हेल्प वर्ब विलला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे मेन वर्ब असणार आहे त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. वाक्य कसं येणार आहे पहा, कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये राहुल विल बी लाइकिंग अ स्विमिंग. जर तिथं रोहिणी करता असेल तर रोहिणी विल बी लाइकिंग अ स्विमिंग. आय असेल तर आय शाल बी लाइकिंग अ स्विमिंग. वी असेल तर वी शाल बी लाइकिंग अ स्विमिंग. दे असेल तर दे विल बी लाइकिंग अ स्विमिंग. लक्षात ठेवा, आय आणि वीला तेवढं हेल्प वर्ब शाल लागणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी विल हे काय लागणार आहे, फ्युचर टेन्समध्ये हेल्प वर्ब लागणार आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. हा तुमचा पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे यामध्ये तुम्हाला विल सोबत हॅव हे काय करायचं आहे, हेल्प वर्ब ॲड करायचा आहे आणि मेन वर्बला ईडी हा प्रत्यय लावायचा आहे. तर काय येणार आहे पहा वाक्य, राहुल विल हॅव लाईक्ड स्विमिंग. त्यानंतर रोहिणी असेल तर रोहिणी विल हॅव लाईक्ड स्विमिंग. लक्षात ठेवा, यामध्ये तुमचं मेन वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि विलला हॅव फक्त काय करायचं आहे, हेल्प वर्ब ॲड करायचा आहे. तर पहा, जर तिथं ही असेल तर कसं येणार आहे वाक्य, ही विल हॅव लाईक्ड स्विमिंग. शी असेल तर शी विल हॅव लाईक्ड स्विमिंग. दे असेल तर दे विल हॅव लाईक्ड स्विमिंग. आय असेल तर आय शाल हॅव लाईक्ड स्विमिंग. वी असेल तर वी शाल हॅव लाईक्ड स्विमिंग. अशा प्रकारे परफेक्ट फ्युचर टेन्सचे सेंटेन्स येणार आहेत. पुढचं असणार आहे पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. यामध्ये पहा, विल सोबत तुम्हाला हॅव तर घ्यायचाच आहे, परंतु त्याला हेल्प वर्ब बीन हे जोडायचं आहे आणि त्यानंतर मेन वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. वाक्य कसं येणार आहे पहा, राहुल हॅव बीन लाईक
लायकिंग स्विमिंग. त्यानंतर रोहिणी तिथं करता असेल तर रोहिणी विल हॅव बीन लायकिंग स्विमिंग. त्यानंतर ही असेल तर ही विल हॅव बीन लायकिंग अ स्विमिंग. शी असेल तर शी विल हॅव बीन लायकिंग अ स्विमिंग. आय असेल तर आय शाल हॅव बीन लायकिंग अ स्विमिंग. वी असेल तर वी शाल हॅव बीन लायकिंग अ स्विमिंग. तर खूप सोप्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, दिलेलं सेंटेन्स हे फ्युचर टेन्सच्या कोणत्याही या 4 उपप्रकारात सहज अगदी तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा कोणतं मीन्स व्हर्बचं फॉर्म इथं तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या टेन्सच्या प्रकारामध्ये लिहायचं आहे हे लक्षात ठेवा आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर कोणतं हेल्प वर्ब घ्यायचं आहे हे देखील तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि दिलेलं सेंटेन्स हे तुम्ही जस्ट विदिन अ सेकंड ऑफ टाईम तुम्ही काय करू शकता, ह्या 12 प्रकारांमधले कोणत्याही एका प्रकारात काय करू शकता, कन्वर्ट करू शकता आणि इंग्लिश ग्रामर हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि पुढे कोणत्या इंग्लिश ग्रामरच्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला हवा असेल ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.